विधानसभा निवडणुकीत भाजपाचा राजकीय एन्काउंटर करणार अशा प्रकारचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाला दिलेला होता। लोकसभेमध्ये आपण पाहिलं तर मनोज जरांगेंचा फॅक्टर जो आहे तो चालला होता आणि त्याचा मोठा फटका महायुतीला बसलेला होता। आता तर विधानसभा आहे, 288 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यामुळे मनोज जरांगेंचा फॅक्टर जर का विधानसभेत चालला तर ते नक्कीच गणित बिघडवू शकतात अशा प्रकारचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण जर का विधानसभा निवडणुकीवर पाहिलं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची विधानसभेची जर का भूमिका पाहिली तर 20 ऑक्टोबर पर्यंत ते आपण निवडणूक लढवणार की नाही, उमेदवार घोषित करणार की नाही या प्रकारचा जो त्यांचा निर्णय आहे तो लवकरच घोषित करणार आहेत। म्हणजे 20 ऑक्टोबरला ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडणार आहेत। परंतु त्यापूर्वी जे आंतरवाली सराटीमध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांची भेट घेण्याचं जे काम आहे ते मनोज जरांगेंकडून सुरू आहे। तसंच इतरत्र भागातून जे कोणी उमेदवार आहेत जे मनोज जरांगे यांच्याकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांची भेट मनोज जरांगे पाटील यांच्याकडून घेतली जाते। थोडक्यात ही सगळी तयारी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्याकडून केली जाते। असंही म्हटलं जातंय की त्यांच्याकडे संभाव्य उमेदवारांची यादी तयार आहे आणि 20 ऑक्टोबरला ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। परंतु या सगळ्या भेटीगाठीमध्ये दोन महत्वाच्या भेटी झालेल्या आहेत आणि त्या भेटींची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणात केली जाते। मागच्या 2 दिवसांमध्ये भाजपाचे नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रात्री 1:15 वाजता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। मागच्या 8 दिवसांमधली जे राधाकृष्ण विखे पाटील आहेत त्यांची ही दुसरी भेट आहे। तर त्यानंतरच 2:15 वाजता म्हणजे रात्री 2:15 वाजता शरद पवार गटाचे नेते राजेश टोपे यांनी भेट घेतलेली होती। त्यामुळे थोडक्यात ह्या ज्या दोन महत्वाच्या भेटी झाल्या या भेटींसंदर्भात सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट का घेतली असेल तर असं म्हटलं जातंय की सुजय विखे पाटील जे आहेत त्यांना जे संगमनेर विधानसभा मतदारसंघ आहे यातून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात निवडणूक लढवायची आहे। परंतु एका घरामध्ये एकच तिकीट दिलं जाणार अशा प्रकारचं भाजपाचं धोरण आहे आणि त्यामुळे सुजय विखे पाटलांना तिकीट जी आहे ती दिली जाणार नाहीये। त्यामुळे जर का आपण अपक्ष लढलो तर मराठा समाजाचा आपल्याला पाठिंबा मिळेल का याची चाचपणी करण्यासाठी कुठेतरी जरांगेंची भेट घेतली जाते का अशा प्रकारची चर्चा जी आहे ती सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। थोडक्यात जे फॅक्टर आहेत म्हणजे जरांगेंचा जो फॅक्टर आहे त्याची चाचपणी केली जाते। लोकसभा निवडणुकीमध्ये जर का आपण पाहिलं तर मनोज जरांगे यांनी आपले उमेदवार रणांगणामध्ये उतरवलेले होते, त्यांनी निवडणूक लढवलेली होती। मराठवाड्यामध्ये 8 जे लोकसभा मतदारसंघ होते त्या 8 लोकसभा जे मतदारसंघ होते त्यातले 7 मध्ये जो आहे तो महाविकास आघाडीचा विजय झालेला होता आणि महायुतीचा पराभव झालेला होता। म्हणजे जरांगे फॅक्टरचा मोठा फटका जो आहे तो महायुतीला बसलेला होता। महायुतीचा तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पराभव झालेला होता आणि त्यामुळे ही राजकीय गणित लक्षात घेता जर का आता विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटील हे उतरले आणि त्यांनी जर का आपले उमेदवार उतरवले तर मात्र मत फोडण्यासाठी जरांगेंचा उपयोग केला जाणार आहे। त्याचा फायदा जो आहे तो मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला होणार आहे आणि महायुतीला याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे। मराठवाड्यामध्ये 8 जिल्ह्यांमधील 48 विधानसभा मतदारसंघांबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये जरांगे फॅक्टर आहेच। शिवाय नाशिक असेल, सोलापूर असेल, अहमदनगर असेल या जिल्ह्यांमध्ये देखील जरांगे पाटलांच्या फॅक्टरचा जो प्रभाव आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे त्याचा मोठा फटका हा महायुतीला बसण्याची दाट शक्यता आहे। आपण जर का जरांगे पाटलांबद्दल बोलायचं झालं तर ते जेव्हा पण बोलतात त्यावेळेला त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या भाषणामध्ये त्यांचा टीकेचा जो रोख असतो तो नेहमीच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहिलेला आहे। त्यांनी नेहमीच त्यांच्यावर टीकास्त्र डागलेला आहे। परंतु ज्या वेळेला ते एकनाथ शिंदेबद्दल बोलतात त्यावेळेला मात्र कमी आक्रमकते असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। त्यामुळे नेमके ते उमेदवार पाडणार की उमेदवार उभे करणार, पाडापाडीचं राजकारण जरांगे पाटील करतात का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता विधानसभेमध्ये देखील जरांगे फॅक्टर महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं पाहायला मिळतंय। अशाच प्रकारचे राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।